इतकी मोठी घटना वणीमध्ये घडली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून वणी शहरात गायांची कत्तल होत आहे, तरी देखील प्रशासनाला माहीत नाही, ना नगर परिषदेला माहीत आहे, ना पोलीस प्रशासनाला। एक मोठी घटना वणी शहरात उघडकीस आली आहे, त्या संदर्भात काय सांग? आज या ठिकाणी मी उपस्थित आहो। इथं मला जेव्हा माहीत पडलं की 2 गायाची कत्तल होऊन 2 मुंडके इथं पडून होते, आमच्यासोबत आमचे शिवसेनेचे अजिंक्य शेंडे आणि सर्व पदाधिकारी यांनी मला माहिती दिली की या ठिकाणी अशी 2 गायीचे मुंडके कापून पडून आहे। तेव्हा आम्ही या गोष्टीला सुरुवात केली आणि पाहतो तर आतमध्ये इतका भयंकर प्रकार होता की गायी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डंप करून होते, त्यांचे मुंडके आणि त्यांचे आतडे। आणि ते आज या ठिकाणी पाहिल्यानंतर यांनी पोलीस लोकांनी त्यांना उचलायचं काम आज करत आहे, जेव्हा की हे कमीत कमी वर्षभरापासून हे काम चालू आहे। याच्या अगोदरही होत असेल तर आम्हाला माहीत नाही, पण आमच्या जसं उघडकीस आलं की असे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे, त्यांना आम्ही सक्त कारवाई करण्यास केली, आदेश केले आहे। आणि या ठिकाणी उद्या या ठिकाणी जे या ठिकाणी स्लॉटर हाऊसला ज्या परमिशन दिल्या, ज्यांनी कोणी दिल्या असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि जे स्लॉटर हाऊसवाले इथं कत्तल करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायसाठी आम्ही या ठिकाणी DYSP आणि इथचे ठाणेदार यांना सांगितलं आहे। वणी शहरात या ठिकाणी गोहत्या होत आहे, मात्र ते देखील दिसत नाही। ठिकाणी यांना भाग पाडू आम्हालापर्यंत त्या माहिती जागा जसं माहीत होईल त्या ठिकाणी गायीचे जिथं होत असेल त्या ज्यांना कोणाला कत्तल करणारे आहे त्यांना अटक करण्याचा आम्ही आज या ठिकाणी मी DYSPला आणि ठाणेदाराला निर्देश दिले आणि तसेच SP ला सुद्धा कळवलं आहे आणि त्यांचा स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी येणार आहे। संजीव भाऊ, यातील थातूर मातूर कारवाई न करता मोरक्या हातात मिळेल का? बिलकुल मिळेल। मोरक्या हातात मिळाल्याशिवाय आम्ही सुद्धा इथून हटणार नाही। आज त्यांना ते सांगितलं का इथून उचलू नका, आजच का तुम्हाला उचलायची घाई झाली, म्हणजे यांचेही कुठेतरी हात पिवळे होत आहे। बिलकुल आहे ना भाऊ, कसं आहे हे लक्षात येत आहे आम्हाला। या ठिकाणी कुठंतरी चिरीमिरीचा हे धंदे चालू आहे आणि हे धंदे आम्ही बंद करू। आज या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी 2 गायीचे दिसल्याबरोबर आम्ही एवढा मोठा पाऊल उचलला। आतापर्यंत जे कोणी लोकप्रतिनिधी झाले असेल त्यांनी जो गायीचा मुद्दा आहे तो का उचलला नाही, आम्हाला तेच समजत नाही। म्हणून आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत शेवटचा माणूस सापडत नाही आणि ज्यांनी या गोष्टीचं पुनरावृत्ती केली आहे त्यांना अटक करण्यासाठी आम्ही भाग पाडू। पालिका प्रशासनाला काय सूचना देणार? पालिका प्रशासनाला सुद्धा आता मी बोललो, शिवलला सांगितलं का तुम्ही कोण्या स्लॉटरच्या या व्यापाऱ्याला लायसन्स दिला आहे त्या व्यापाऱ्याची लिस्ट द्या आणि त्या सर्वांची चौकशी करा, हे सुद्धा मी आत्ताच त्यांना सांगितलं आहे। बरं, ते पोलीस कारवाई करण्यापेक्षा पत्रकारांकडून व्हिडिओ डिलीट करत आहेत, त्याबद्दल काय म्हणा सर? कारण माझा जी घटना आहे ती घटना पत्रकार असो की कोणी असो ती घटना छापलीच पाहिजे। आत्ताच मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कोण अधिकार दिला का तुम्ही डिलीट करा म्हणून सांगताय? डिलीट करणं म्हणजे काय? ज्यांना तुम्ही त्याचंही टेपिंग घ्यायला पाहिजे होतं, ज्यांनी तुम्हाला डिलीट करायला सांगितलं, कारण तो सुद्धा माणूस याच्यात इंटेंगल असला पाहिजे असं मला वाटते। सर, मोबाईल अक्षरशः हातात घेऊन त्यांनी मोबाईल डिलीट केले, म्हणजे व्हिडिओ डिलीट केले स्वतः हातात घेऊन। तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सत्य परिस्थिती छापा, त्यांना तुम्ही हे लिहा त्याच्यात की आमचे मोबाईल हातात घेतले आणि या माणसांनी आमचं डिलीट केलं, हे सुद्धा तुम्ही छापा। आणि हे कृत्य जे आहे हे कृत्य घृणास्पद आहे। आपल्या समाजाला, हिंदू समाज आहे त्या समाजाला गायीची कत्तल होणं हे सर्वात मोठं घातक काम आहे। मला हिंदू मुस्लिम करायचं नाही आहे, इथं जातीवाद करायचा नाही आहे, परंतु ज्या माणसांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई होण्याचा आम्ही या ठिकाणी सगळ्यांना बोललो आहोत। शिवसेनेने गोहत्याचा वेळोवेळी निषेध केला आहे, हे प्रकरण उद्धव साहेबांना आपण कळवणार आहात का? उद्धव साहेबांना कळवायची गोष्ट वेगळी राहिली, पहिले तर आपल्याला इथंच करावं लागेल यांचं। आम्ही इथं जेव्हा करू तेव्हाच आम्ही शिवसेना काय आहे हे त्यांना दाखवून देऊ। सर, सरकारी स्तरावर हा